नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. केंद्रामध्ये कृषी विधेयक संमत झालं आणि देशभरामध्ये हे कृषी विधेयक शेतीच्या अत्यंत विरोधात असल्याचा दावा करत आंदोलनांचे प्रयत्न सुरू झाले. पंजाब आणि हरियाणा ही देशाला कृषी प्रधान संस्कृती देणारी महत्त्वाची राज्य. कृषी आधारित इथली अर्थव्यवस्था ही देशातल्या एकूण अर्थव्यवस्थेत मोठं योगदान देते. तिथे येत्या दिवसांमध्ये निवडणुका आहेत आणि म्हणूनच आंदोलन अधिक तीव्रपणे पेटलेलं आहे. आत्ताच्या घडीला देशपातळीवर त्याचाच आधार घेत काँग्रेसनी मोदी सरकारच्या विरोधात कृषी धोरणांचा विरोध करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला अपेक्षेप्रमाणे डाव्यांनी समर्थन केलंय आणि येत्या 25 तारखेला राष्ट्रव्यापी आंदोलन उभं करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विधेयक ही शेतकऱ्याच्या मुळावर उठणार नाहीत अशी ठाम भूमिका घेतली आहे. पण असं सांगितलं जात असताना सुद्धा एनडीएतला एक दीर्घकालीन घटक असलेला अकाली दल मात्र कुरकुरतोय. अकाली दलाच्या प्रतिनिधी असलेल्या हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देत शेतकऱ्यांच्या साठी लढणारी मुलगी असल्याचा अभिमान आहे असं वक्तव्य करत आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचं बिगुल फुंकलंय. गोष्टी ज्या काही घडतात त्या प्रत्येक गोष्टी मागे पंजाबच्या राजकारणाचा अंश असला तरी पण देश पातळीवर शेतकऱ्यांच्या मनात शंकेची पाल निश्चित सुकली आहे. एका बाजूला देशात हे सगळं घडत असताना महाराष्ट्रात मात्र तुलनेनं परिस्थिती शांत आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना या सत्तेतल्या दोन महत्त्वाच्या पक्षांनी राज्यसभेत घेतलेली कृषी विधेयकाला संमत करतानाच्या वेळची भूमिका ही जास्त चक्रावून टाकणारी आहे. या दोन्ही पक्षांनी अनुपस्थिती नोंदवत एक प्रकारे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आणि म्हणूनच हा सगळाच प्रकार हा संशयाच्या घेऱ्यामध्ये अर्थात चक्रव्यूहात अडकलेला आहे. याच अनुषंगाने आजची लक्षवेधी चर्चा या आत्ताच्या घडीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी विधेयक, शेती आणि एनडीएच्या मुळावर. या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर आहेत. अमर हबीब, ते स्वतः शेतकऱ्यांचे नेते तर आहेतच, या घडीला ते विधेयकाचं समर्थन करतात. शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोज काशीकर आपल्या सोबत आहेत. तसंच माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माफ करा, काँग्रेसचे आमदार राजू पारवे आपल्या सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विकास लवांडे आपल्या सोबत आहेत. राजकीय विश्लेषक जयंत वाईनकर आहेत आणि किसान सभेच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजित नवले. या सर्व मान्यवरांचं स्वागत. आज बऱ्यापैकी मोठं पॅनल आपल्याकडे असल्याने सगळ्यांना एक छोटीशी विनंती, कृपया मोजकं, नेमकं आणि थेट बोलावं. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला अमर हबीब यांना आहे. अमरजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो हो, बोला. कृषी विधेयकाला समर्थन देणारी भूमिका अमर हबीब यांनी का घ्यावी? उघड आहे की तुम्ही विचार करताना कोणता निकष लावता याच्यावरून तुमची भूमिका ठरते. माझा निकष आहे की शेतकऱ्यांना त्याच्यातून स्वातंत्र्य मिळतं का. तर मी त्याचं निरीक्षण केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्याला काही का होईना थोडासा कवडसा पडल्यासारखा, थोडा का होईना स्वातंत्र्य वाढताना दिसतंय आणि म्हणून मी त्याचं समर्थन करतोय. ते उदाहरणार्थ असं की मार्केट कमिटीमध्ये सगळा माल न्यावा हे बंधन तुम्ही ठेवणार, ती काही चांगली व्यवस्था होती का, त्याच्याबद्दल अनेक तक्रारी, आणि ती व्यवस्था कालबाह्य झालेली, ती व्यवस्था तसंच मढ ओढून नेण्यासारखाचा प्रकार चाललेला होता. याच्यामध्ये त्यांनी दुसरा पर्याय दिला की माझा माल मी कुणालाही विकू शकतो, मला ते स्वातंत्र्य मिळालं. पर्याय वाढला म्हणजे स्वातंत्र्य. या निर्णयामध्ये, या विधेयकांमध्ये पर्याय वाढतो. मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बाबतीमध्ये. हा, आवश्यक वस्तू कायद्यामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली ती खूप विचकट घेतलेली आहे आणि नाविलाजाने घेतलेली आहे. म्हणजे
करोनाची आपत्ती जर कोसळली नसती बरं. तर कदाचित त्यांनी त्या विषयाला हातही लावला नसता. अच्छा, आता अमरजी, या निमित्तानं मग एक पुढचा मुद्दा असा उपस्थित राहतो की आपण म्हणताय पर्याय आले म्हणजेच स्वातंत्र्य आलं शेतकऱ्याला, पण जे विरोधक आहेत ते ठामपणे अशी भूमिका घेत आहेत की या सगळ्याच्या माध्यमातून बडी बडी उद्योग घराणी कृषी क्षेत्रामध्ये येतील आणि आजचा भूमीधारक उद्याचा भूमी मजूर बनेल. हे तर गब्बर सिंग आ जाएगा म्हटल्यासारखं आहे. उद्या काय होईल, उद्या तो आपला ट्रम्प आमच्यावर राज्य करेल वगैरे असंही म्हणता येऊ शकतं, काहीही म्हणता येऊ शकतं. उद्या काय होईल, आपण जी चर्चा करूया त्या विधेयकामध्ये काय म्हटलेलं आहे आणि ते अपायकारक आहे का उपकारक आहे. हायपोथेटिकल तर कुणी काहीही अंदाज लावू शकतो ना हो. मला जे दिसतं ते असं की ह्या विधेयकामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचा विस्तार करणारे आहेत, म्हणून त्याचं स्वागत करायचं. पण माझी भूमिका ही आहे की मी हे स्वागत म्हणजे पोट लावून करतोय, कारण मला सगळे कायदे रद्द करून हवे आहे. म्हणजे आवश्यक वस्तू कायदा, सिलिंगचा कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा, ह्या सगळ्या कायद्यांमध्ये सरकारची निर्बंध आहेत. हे निर्बंध सगळे उठले पाहिजेत. थोडं करून भागणार नाही, ते सगळं उठवण्यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील. ठीक आहे अमरजी, चर्चेच्या या टप्प्यामध्ये एक छोटासा प्रश्न अजून घेतो. सर्व मान्यवरांना केवळ एक गोष्ट त्या निमित्तानं लक्षात आणून देतो की अमर हबीब आपल्याबरोबर या प्रश्नाच्या नंतर नसतील, म्हणून त्यांना आपण सलग 3 प्रश्न विचारत आहोत. अमरजी, माझा एक प्रश्न अत्यंत स्पष्ट आणि थेट असा आहे की एका बाजूला कृषी विषयक ज्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही समर्थन देता असं सांगितलं, त्याच आधारे असं विचारायला हवं की काहीतरी असं काळजी स्वरूपातलं यात आहे का की विरोधकांनी ज्या काळजी स्वरूपात घेतलेले मुद्दे आहेत ते अत्यंत गैरलागू आहेत. बघा, शेतकरी आहेत ना, आत्महत्या करता आहे हे वास्तव विसरून चालणार नाही. 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, याच्यावर काय वाईट होणार आहे हो. जेवढं वाईट झालेलं आहे ते काय कमी वाईट झालेलं आहे. अरे काहीतरी बदल होईल, तो बदल बघूया आपण की त्याच्यामधनं ह्याच्यापेक्षा तर वाईट होणार नाही. लोकांना आत्महत्या करावी लागली, ह्याच्यापेक्षा अजून वाईट काय होणार आहे. तर मला वाटतं की ही सुद्धा हायपोथेटिकल आहे की ह्याच्यामध्ये काय वाईट होण्याची शक्यता मला दिसत नाही. काही पाऊलं पुढे लोक जातील शेतकरी, आणि हे जे म्हणणं आहे की ते मजूर होतील वगैरे ते तर फारच हास्यास्पद आहे. तसं काही होण्यासारखं नाहीये. मुळात असं आहे की जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळतं तेव्हा आमच्या देशातले डावे आणि RSS वाले उजवे प्रतिगामी हे एकत्र येतात आणि याही वेळेला ते एकत्र आलेले आहेत. पंजाबमध्ये भारतीय किसान युनियन बरोबर कम्युनिस्टांच्या किसान संघटना एकत्र आहेत. ते एकत्र आलेले आहेत. ते डंकेल प्रस्तावाच्या वेळेस ते आलेले होते आणि सिलिंगचा कायदा लागू करतानाही ते आलेले होते. ते दरवेळेला जेव्हा शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची गोष्ट येते तेव्हा हे एकत्र येतच आलेले आहेत. ते याही वेळेला आलेले आहेत. पण मला असं वाटतं की आता वाट फुटलेली आहे स्वातंत्र्याची, ती विस्तारतच जाणार आहे, ती वापस चाट फिरू शकत नाही. ठीक आहे, धन्यवाद अमर हबीब, आपण या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. आता पुढे आपण आपल्या सोबत असलेल्या सर्व मान्यवरांना चर्चेत टप्प्याटप्प्याने सहभागी करून घेतोय. मी आता राजू पारवेजी यांना प्रश्न विचारतो. काँग्रेसचे आमदार आहेत ते. राजू पारवेजी, एक तर्कसंगत समर्थनाची भूमिका अमर हबीब यांनी आता मांडली, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे आणि त्या अनुषंगाने माझा थेट पहिला प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला मिळालेलं स्वातंत्र्य काँग्रेसला बघवत नाहीये का? नाही, सर्वप्रथम तर मी या कृषी विधेयक अध्यादेशाचा निषेध करतो. बघा, या सरकारने, केंद्राच्या सरकारने स्वातंत्र्य कोणाकोणाला दिलं? नोटबंदी, GST या सगळ्या गोष्टीनं या देशातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळालं का? हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या ज्या काही या विधेयकाला देशभरामध्ये विरोध होत आहे, त्यांचे सोबत असलेले पक्ष त्यांना सोडून जात आहे. मला हे सांगा की एक सर्वसामान्य शेतकरी ज्या पद्धतीनं या शेती विधेयकामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार केला का? जो
अल्पभूधारक शेतकरी असेल, जो सर्वसामान्य शेतकरी असेल, आता या सगळ्यांचं व्यापारीकरण करायचं हा घाट या केंद्र शासनाने आखला आहे. याच्यामध्ये किती लोकांचे फायदे होणार आहे खरंच? पण राजू जे काही पारवेजी, मोठे आपण मोठे असं म्हणताय उद्योगी- की शेतकऱ्यांच्या व्यापारी किंवा शेतीच्या व्यापारीकरणाचा हा घाट आहे. दुसऱ्या बाजूला जो विषय मुख्यत्वे करून समोर आला की एपीएमसीच्या संदर्भातल्या आरक्षणाचं किंवा एपीएमसीच्या संदर्भातल्या नियमनांना विरोध हा काँग्रेसने मुळात स्वतःच्या जाहीरनाम्यामध्ये केला होता. मग आज काँग्रेसला ते आठवत नाही का आठवायचं नाहीये? नाही, मी साधी एक गोष्ट सांगतो की ज्या एपीएमसी मध्ये जे सभापती आहेत, यांच्या पक्षाच्या एपीएमसीच्या सभापतींनी सुद्धा यांच्या या विधेयकाचा विरोध केला. याच्यावरून आपण समजू शकता की यांच्या पक्षाचेच लोक या अध्यादेशाला विरोध करत आहेत. आज ज्या काही स्थानिक स्तरावर संस्था असतील, ज्या एपीएमसी असतील, त्यांना तुम्हाला समाप्त करायचा आहे. एक साधी गोष्ट आहे की ज्या एपीएमसी मध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची लूट जी थांबली होती, आज बाहेरच्या लोकांना तुम्ही तिथे एंट्री देऊन, ठीक आहे की बाहेरचे मोठाले व्यापारी येतील, पण माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची हमी कोण घेणार? याचं उत्तर कोणी देणार आहेत का? त्याला 2 पैसे बाहेर देणारे जर व्यापारी आले, पण त्याच्या पैशाची हमी कोण देणार? आपण पाहिलं असेल की कितीतरी राजू पारवेजी, आपण मोठे असं व्यापारी म्हणालात की अशाच एपीएमसी मध्ये शेतकऱ्यांच्या हक्काचं संरक्षण होत होतं. सदाभाऊ खोत, हा मुद्दा खोडून काढता येणार आहे का? कारण हाच एक प्रमुख आक्षेप स्वरूपात महाराष्ट्रात समोर आलाय. सर, यामध्ये जे काही त्यांनी सांगितलं, परंतु मी त्याला एक आठवण करून देतो की काँग्रेसचा जाहीरनामा माझ्याजवळ आहे. आपण जर तो वाचला तर त्यामध्ये आपण स्पष्ट म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांना शेतीमालाचं मार्केट आम्ही ओपन करू, राज्यातले अडथळे आम्ही दूर करू, मार्केट कमिटीच्या बाहेर शेतकरी त्या ठिकाणी आपला माल विकू शकेल, शेतमालावरती आम्ही निर्बंध आणणार नाही. हा जाहीरनामा आहे. ठीक आहे, मग जाहीरनामे वेगळे असतात आणि काम वेगळं असतं, हा भाग वेगळा आहे. परंतु आज असं काय आबाळ कोसळलेलं आहे की बाबा ही एक नवी व्यवस्था येत आहे आणि ही व्यवस्था शेतकऱ्याच्या विरोधातच आहे, असं ह्याच्यात मलाही काय दिसत नाही. पर्यायी व्यवस्था आहे की मार्केट कमिट्यांचं अस्तित्व राहणार आहे. गेली 70 वर्ष अबाधित होतं, अजून पुढं 70 वर्ष 200 वर्ष राहणार आहे. फक्त एक नवी व्यवस्था येत आहे की मार्केट कमिटीच्या आवाराच्या बाहेर शेतकऱ्याला त्याचा माल विकता येईल. मार्केट कमिटीच्या सदाभाऊ, आपल्याला आठवत असेल ज्या वेळेला गेलं सरकार काम करत होतं त्यावेळेला तुम्ही अशाच पद्धतीनं शेतकऱ्याच्या शेतातला माल थेट ग्राहकाच्या दारात आणणारी व्यवस्था लागू केली होती. त्याच पद्धतीनं विधान भवनाच्या बाहेर भाजी माल विक्रीसाठी ठेवला जात होता. ती योजना नंतर बारगळली आणि असं कारण देण्यात आलं की सुरक्षा व्यवस्थेचं कारण त्याला लागलं. याच टप्प्याचा पुढचा भाग हे कृषी विधेयक आहे का? भाजीपाला नियमनमुक्त आणि आडत नियमनमुक्तीचा निर्णय या राज्यामध्ये आम्ही त्यावेळी घेतला आणि त्यावेळी घेतल्यानंतर काही ठिकाणी संत शिरोमणी सावतामाळी आठवडा बाजार या माध्यमातून ते प्रयोग आम्ही केले. शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या त्या ठिकाणी स्थापन झाल्या आणि शेतकऱ्याची तरुण पिढी उत्पादक ते ग्राहक अशी एक साखळी तयार करायला लागली. परंतु त्यात आणि ह्यामध्ये मोठा फरक आहे. ह्यामध्ये पूर्णपणे शेतमाल खुला केलेला आहे आणि नुसता खुला केला नाही तर त्या काळामध्ये व्यापाऱ्यांना शेतकऱ्याच्या बांधावरती येऊन शेतमाल खरेदी करून तो छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना, घाऊक व्यापाऱ्यांना विक्री करायला परवानगी नव्हती. आता लायसन परमिट राज खतम झालेला आहे आणि जे व्यापारी वेगवेगळ्या राज्यातले त्यांना ज्या मालाची गरज आहे तो माल खरेदी करायला शेतकऱ्याच्या दारामध्ये येतील आणि छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना ते डिस्ट्रीब्यूट करतील. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आमच्या दारामध्ये उभा राहतील. त्या येताना काही शेतीची मालकी नाही त्यांच्या ताब्यात जाणार. या कायद्यानं स्पष्ट केलेलं आहे की शेतीची मालकी शेतकऱ्याचीच राहील, परंतु त्यामध्ये जे उत्पादन होणार आहे त्याचा करार होणार आहे आणि तो करार आम्हाला जर अगोदर समजला की आमच्या मालाला काय भाव मिळालाय आणि त्या कराराप्रमाणे आम्हाला पैसे मिळणार आहेत आणि ज्या कॉर्पोरेट कंपन्या येणार, खाजगी कंपन्या, उद्योजक येणार, ते काही नुसते हात हलवत येणार नाहीत. पोथी पोकळी घेऊन त्यात भाजीपाला टाका आणि पाठीवरनं घेऊन जातो. ते गुंतवणूक करणार आहेत, वेअरहाऊस उभा करतील, कोल्ड स्टोरेज उभा करतील, विक्री व्यवस्था ते उभा करणार आहेत.
म्हणजे याचा अर्थ शेतीमध्ये गुंतवणूक वाढणार आहे. ठीक देशामध्ये आहे. खुली अर्थव्यवस्था आली खाजगी तर शेतीवर खुली क्षेत्राच्या अर्थव्यवस्था माध्यमातून करतो. शेतीतली गुंतवणूक, शेतीतल्या विविध प्रकारच्या उत्पादन वाढीच्या योजना, अशा प्रकारे अपेक्षेची एक मालिका तुम्ही मांडता आहात. सरोज काशीकर मॅडमना आपण चर्चेत घेतो सहभागी करून. सरोजताई, हे तर्क एका बाजूला आहेत, पण त्याच्या बरोबरच एक महत्वाचा मुद्दा असा मी मांडू इच्छितो, तो असा आहे की आत्ताच्या घडीला शेतकऱ्याच्या साठीची व्यवस्था ही पूर्णतः बाद करण्याच्याच लायकीची होती का, आणि ती पूर्ण बाजूला सारून जे नवीन येतं आहे ते सहज आणि खुल्या दिलानं स्वीकार्य आहे का? सरोजजी, माझा आवाज पोहोचला आपल्यापर्यंत? काही तांत्रिक कारणांमुळे तो पोहोचत नाहीये आवाज असं दिसतंय. अजित नवलेंना हा प्रश्न विचारता येऊ शकतो आपल्याला. अजितजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असावा. येतोय. मी आता जो प्रश्न थोड्या वेळापूर्वी सरोज काशीकर यांना विचारला तोच तुम्हाला लागू पडतो, तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. बाजार समितीची यंत्रणा जी होती त्याच्यामध्ये किमान हमी भावाचं संरक्षण हे शेतकऱ्यांना मिळत होतं, आणि त्याचबरोबर जर व्यापाऱ्यांनी शेतीमाल घेतला आणि बाजार त्याचे पैसे द्यायचं नाकारलं तर तो व्यापारी तिथे रजिस्टर्ड असायचा, त्याच्यामुळे त्याची मालमत्ता माहीत असायची, त्याची खाणेसुमारी माहीत असायची. त्यामुळे प्रसंगी त्याची मालमत्ता जप्त करून शेतकऱ्याला त्याचे पैसे हे देण्याची तरतूद बाजार समितीमध्ये होती. बाजार समितीमध्ये लुटमार होत होती, बाकीचे सगळे दुर्गुण नक्कीच आहेत, ते दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, याबद्दल दुमत नाही. मात्र ह्या कायद्याच्या अन्वये हे जे काही हमी भावाचं संरक्षण आहे आणि शेतकऱ्याला त्याचे पैसे मिळतील हे संरक्षण आहे, हे कुठेतरी काढून घेण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. कायदा माझ्या समोर आहे आणि सदाभाऊंनी तो वाचलेला आहे. पॅन कार्ड असलेला कोणताही माणूस महाराष्ट्राच्या आणि देशभराच्या कानाकोपऱ्यातून येऊन खेड्यामध्ये माल घेऊन जाऊ शकतो, अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यांनी पैसे द्यायचं जर नाकारलं तर आम्हाला कोर्टात जाता येणार नाही, आम्हाला लवादाकडे जावं लागेल, प्राण साहेबांकडे. आणि त्यांनी स्पष्टपणाने तिथे म्हटलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला या संदर्भात कोर्टात दाद मागता येणार नाही. पण तुम्हाला प्रांत यांच्याकडे दाद मागायची सोय आहे ना? तुम्हाला कोर्टात जायचा आग्रह आहे की तुम्हाला प्रांतापेक्षा कोर्ट अधिक भरवशाचं वाटतंय? आमच्या आतापर्यंतचे अनुभव सर काय आहेत, आमच्या भावाने बांध कोरला तरी त्याच्या विरोधात जर आम्ही प्राण साहेबांकडे कंप्लेंट केली तर आमची उभी जिंदगी जाते त्या प्राण साहेबांच्या दारात बसून ती केस लढवण्यामध्ये, तरी निकाल लागत नाही. आमच्या शेजाऱ्यांनी रस्ता अडवला तर त्याची केस चालवता चालवता आमची जिंदगी निघून जाते, तरी त्या प्राण साहेबांकडे आणि तहसीलदार साहेबांकडे निर्णय लागत नाहीत. हे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. म्हणजे मग तुमचं म्हणणं असं आहे की आत्ताच्या घडीला तुम्हाला कोर्टावर जास्त विश्वास आहे, प्रांतावर कमी विश्वास आहे, प्रशासकीय यंत्रणा तुमच्या मदतीला फारशी येत नाही, असं तुमचं म्हणणं आहे? हे वास्तव आहे, यात नवं मी काहीच सांगत नाहीये. मुद्दा हा आहे की बाजार समितीमध्ये त्या व्यापाऱ्याने आम्हाला लुटलं तर त्याची खाणेसुमारी आम्हाला माहित असायची, त्याचा कोरा चेक घेतलेला असायचा, त्याचा बॉन्ड घेतलेला असायचा आणि त्याच्याकडून बाकी अंडरटेकिंग घेतलेलं असायचं, तो आमच्या ओळखीचा असायचा. आज तुम्ही फक्त पॅन कार्ड कोणाकडे असतं साहेब, त्याच्या आधारावर व्यापार करायला होताय, ही गंभीर गोष्ट आहे. या विषयावरचं उत्तर लागेल, मग या विषयाचं उत्तर लागेल. सरोज काशीकर आणि विकास लवांडे आपल्या सोबत आहेत, पण एक पटकन उत्तर मी सदाभाऊ खोतांकडून घेतोय. सदाभाऊ, मुख्य मुद्दा लक्षात येतोय आपल्या असं मला वाटतंय, आणि त्यात आक्षेप काय आहे तर आजवर व्यापाऱ्याशी झालेल्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी घेणारं कोणीतरी होतं, ही जबाबदारी कायद्यातून वगळली गेली आहे का? ही जबाबदारी कायद्यामधून वगळली गेलेली नाही, उलट ह्याला कायद्यानं आता मोठं संरक्षण दिलेलं आहे की शेतकऱ्याबरोबर करार करायचा असेल तर तो अधिकृत रजिस्टर करार करावा लागेल, पैसे त्याला 3 दिवसाच्या आत द्यावे लागतील. त्याच्यासाठी जर पैसे नाही दिले तर लवादाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि एखादा करार कंपनी आणि शेतकरी असा जर झाला असेल आणि शेतकऱ्याकडून तो जर करार मोडला गेला तर कंपनीनं जर दावा दाखल केला तर कंपनीला शेतकऱ्याच्या शेतीवर मालकी सांगता येणार नाही, शेतीचा निलावा करता येणार नाही. एकदा जर एखाद्या कंपनीवर करार झाला असेल, ज्या भावामध्ये शेतमाल विकला आणि बाजारात जर भाव कोसळले असतील तर त्या कंपनीला जो करार ज्या बाजार भावाप्रमाणे झालेला आहे त्याप्रमाणेच पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याला द्यावं लागणार आहेत. मग सदाभाऊ, जर समजा हे सगळं विधेयकात लिहिलेलं आहे तर मग अजित नवलेंना ते दिसलं नाहीये का अजित नवलेंना ते पाहायचं नाहीये? अजून एक मुद्दा मला बोलू द्या सर, की सरकार शेतीमधून बाहेर पडत नाही,
आधारभूत किमतीनं सुद्धा सरकार शेतमाल खरेदी करेल या देशाच्या पंतप्रधानांनी तसं स्पष्ट केलेलं आहे. आणि या कायद्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की बाजारातले जर भाव कोसळले, आधारभूत किमतीपेक्षा शेतमालाचे भाव खाली गेले, अगदी अगदी एमएसपीच्या हमी भावाच्या विषयावर आपण करू चर्चा. पण मग विरोध का होतोय? अजित नवले जे मुद्दे मांडतायत त्याला जर तुम्ही खोडून काढू शकत असाल आणि विधेयकात ते सगळे असतील तर विरोधामागचं मूळ कारण काय? एवढ्यासाठीच होतोया की मी मगाशी सुरुवातीला सांगितलं की देशामध्ये खुली अर्थव्यवस्था आल्यानंतर आपण वेगवेगळ्या उद्योगांच्यासाठी परदेशी भांडवलाला पायघड्या घातल्या, परंतु आपण शेतीला मात्र हे खुलं पण येऊ दिलं नाही, खुलं वारं लाभू दिलं नाही. कारण शेतकरी हा आमचा मुठीमध्ये राहिला पाहिजे, तो आमच्या मार्केट कमिटीमध्येच आला पाहिजे, आम्ही सांगू तोच त्यानं दर घेतला पाहिजे. त्याला दुसरी पर्याय व्यवस्था असता कामा नाही, स्पर्धा असता कामा नाही. आज पंजाबमध्ये, हरियाणामध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन उभा राहिली ती कारणं वेगळी आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये नाही, त्याच्यावर मला थोडं बोलून द्या. अगदी अगदी मी त्या अनुषंगाने एक राजकीय चर्चा याच भागात करणार आहे, त्यावेळेला नक्की तुम्हाला बोलायला देतो. मला एक राजू पारवेंना संधी द्यायची आहे या निमित्तानं आणि मग आपण इतरही मान्यवरांना सहभागी करून घेणार आहोत. सरोजजी आहेत, विकास लवांडे आहेत आणि आपल्यासोबत आज बऱ्यापैकी मोठं पॅनल आहे. जयंत माइंडकरांनाही संधी मिळाली नाही आतापर्यंत. राजू पारवेजी, शेतकऱ्याला आपल्या हातात किंवा आपल्या मुठीत बांधून ठेवणारी व्यवस्था मोडून पडली, हे दुःख आहे का काँग्रेसचं? नाही, तसं नाही आहे, काही दुःख नाही आहे. पहिले तर सदाभाऊ आता हे शेतकऱ्यांचे नेते आहेत, ठीक आहे, ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत असतील, पण आजपर्यंत शेतकऱ्यांसोबत काम त्यांनी केलं आहे. मला असं वाटते की या विधेयकावरती त्यांनी सुद्धा विरोध दर्शवायला पाहिजे होता की ज्या पद्धतीनं या आमच्या एपीएमसी असतील, ज्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या अधिकाराची एपीएमसी आहे, जो हक्काचा शेतकरी आहे त्याला वाटते की मी माझ्या एपीएमसी गेल्यानंतर हक्काचं माझं तिथे कुठेतरी आहे जिथे मला सगळ्या न्याय मिळतो. आज तुम्ही खऱ्या अर्थाने हे सगळं मोडून काढण्याचा घाट घातलाय. आज तुम्ही मोठ्या व्यापाऱ्यांना त्याच्यामध्ये आणत आहे. उद्या हजारो शेतकऱ्यांची, लाखो शेतकऱ्यांची त्याच्या माध्यमातून लूट होणार आहे. एक साधी गोष्ट आहे की ज्या MSPच्या अंतर्गत आम्ही खरेदी करतो, याच्या अगोदर एखाद्या जिनिंगवरती शेतकरी जायचा तर त्याचा धाक त्या APMCचा राहायचा. आज कुठलाही धाक त्यांच्यावरती राहिला नाही, आज कुठलाही धाक त्या उद्योजकावरती राहिला नाही. एक साधं उदाहरण सांगतो मी की अशा पद्धतीनं आपण सगळ्या व्यापाऱ्यांचं समर्थन करण्याचा हा घाट आहे. मोठ्या उद्योगपतीला राजू पारवे, आपण असं सांगू इच्छित आहात की हे संपूर्ण धोरण व्यापारी हिताचं आहे. एक प्रश्न विचारण्यापूर्वी एक छोटंसं सध्याचं सोशल मीडियावर गाजलेलं उदाहरण आपल्यापर्यंत पोहोचवतो. या देशामध्ये एकेकाळी दूरसंचार अर्थात फोनची व्यवस्था ही सरकारच्या हातात होती. कालांतराने ती खुली झाली आणि सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये फोन पोहोचला. तुम्हाला नाही वाटत का की आत्ताचं कृषी विधेयक धोरण हे सुद्धा सर्वसामान्य अल्पभूधारक शेतकऱ्याच्या हातामध्ये बाजारातली ताकद आणू शकतं? मला हे सांगा की बघ, ग्रामीण भागामधला जो शेतकरी आहे इथे कोणता मोठा व्यापारी येणार आहे याचं उत्तर द्यावं. ग्रामीण भागातल्या शेतकरी, ग्रामीण भागातल्या ज्या APMC असतील तिथे कुठले मोठाले व्यापारी इथे येणार आहे? मग एखाद्या व्यापारी तिथे येईल, नक्कीच तो 2 पैशांना जास्त घेईल, पण त्या पैशाची हमी कोण देणार आहे? तो फक्त पॅन कार्ड दाखवायचा. आतापर्यंत जो काही इतिहास आहे, हजारो कोटी रुपये या आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे अशाच व्यापाऱ्यांनी डुबवले आहे. आतापर्यंत कुठेही तक्रार केली, कितीही कंप्लेंट केल्या तरी पण आतापर्यंत त्या पैशाची त्याला मिळाली नाही, ही वास्तविकता आहे. ठीक आहे. आता राजू पारवेजी, मग याच मुद्द्यावर मी थोडं पुढे जातो. आपल्यासोबत सरोज काशीकर आहेत, त्यांना आता एक संधी देऊयात. सरोजजी, आता आवाज येत असावा माझा आपल्याला? हो, येतोय. अगदी धन्यवाद आणि स्वागत आपलं. व्यापाऱ्याचा हस्तक्षेप हा काँग्रेसच्या विरोधाचा मुद्दा आहे. डाव्यांनाही तोच एक महत्वाचा मुद्दा वाटतो आणि त्याच्या जोडीचं पुढचं वाक्य असं असतं की शेतकऱ्याला अपेक्षित असं स्वातंत्र्य राहणार नाही. पैसा आला नाही किंवा उत्पादन जमलं नाही तर त्याची जमीन हातातून निघून जाईल. हा सगळा प्रचार की अपप्रचार? हा अपप्रचार आहे. शेतकऱ्याला व्यवसायाचं स्वातंत्र्य
या कायद्याने मिळणार आहे. आतापर्यंत एकच दुकानदार होतो, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती, तिथेच आम्हाला जाऊन माल नेऊन घालावा लागत होता. आणि मी कितीतरीदा त्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन पाहिलं की छोटे छोटे आपले ढीग घेऊन बसलेले शेतकरी, त्यांना कोणी विचारतही नव्हतं. आणि रुमालाखाली हात घालून जो व्यापार चालत होता त्या व्यापाराबद्दल कधीच कोणी बोललं नाही. अगदी अगदी अगदी. आणि तुम्ही फार चांगलं झालं हा विषय काढलात, कारण याच विषयावर बोलणंही तेवढंच गरजेचं आहे. रुमाल टाकून या देशात कोट्यवधीचे सौदे शेतकऱ्याला न कळत त्याच्या कष्टानं उत्पादित केलेल्या मालाचे होत होते. त्यावर बोलायला कोणीच तयार नव्हतं आजवर. त्याला कुठेतरी सुरुंग लागला. हीच झोंबलेली मिरची आहे का सरोजजी? ही झोंबलेली मिरची आहे. आणि इतके वर्ष आमचं राजकीय वर्चस्व, मग तो कोणताही पक्ष असो, ज्या पक्षाची कृषी उत्पन्न बाजार समिती, त्याचं वर्चस्व तिथे. आणि त्या शेतकऱ्यांना हाजी हाजी करत, त्या अध्यक्षाला 3 वेळा फोन करत, मग आमच्यासारख्यांना सुद्धा मध्यस्थी करायला त्या अध्यक्षाला की अरे बाबा ते व्यापारी बघ त्यांनी पैसे दिले नाही, 3 महिने झाले. या सगळ्या गोष्टींचं उत्तर तेव्हाही मिळत नव्हतं. आता काय होणार आहे? आता शेतकऱ्याचा तरुण मुलगा आणि शेतकरी हे जे बाकीचे लोक समजतात ना, तेवढा शेतकरी आता अडाणी राहिलेला नाही. 35 वर्षापूर्वी गावात जाणारी मी सरोज काशीकर, आज जेव्हा मी गावात जाते तर मीच आश्चर्याने तोंडात बोट घालते की सगळे मुलं व्यवस्थित आपला माल, आपला भाव, नंतर मोबाईलवर काय चालतं, टीव्हीवर काय चालतं, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करतात. हो, पण आम्हाला शेतकऱ्यांना अडाणी याच्यासाठी ठेवायचं आहे की आमचं राजकारण चालावं आणि या कायद्याने त्यांचं हे राजकारण मोडीत निघणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचा पोटशूळ उठलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. सरोज काशीकर, आपण एक अत्यंत महत्वाचा मुद्दा स्पर्श केला, तो म्हणजे शेतकऱ्याला अडाणी ठेवून राजकारण चालू ठेवायचं आहे. नक्की हे राजकारण कसं चालतं? 30 सेकंदात मला सांगायचं आहे ना. अगदी अगदी, आपणच उत्तर द्या. हे राजकारण, हे बघा, निवडणुका होतात, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका होतात. सदस्य कोण, मतदार कोण, मतदाते कोण, तर शेतकऱ्यांना काहीच कळत नाही. हो, शेवटच्या दिवशी त्यांना कळतं की आमचा तुमचा अध्यक्ष झाला, तमका सभापती झाला, तमका हा झाला. आणि मग तिथे गेल्यावर तो आपला ते कुपन टोकन घेऊन सगळीकडे फिरत असतो. कितीतरीदा कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाच्या गाड्या लागतात आणि त्या गाड्या खरेदी करायला कोणी वाली नसतो. आणि पुन्हा मग आमच्यासारख्यांना आंदोलनं करावे लागतात. 2001 साली आम्ही जवळजवळ 3 दिवस रेल्वे आणि रस्ता अडवून बसलो, तेव्हा कापसाच्या गाड्या खरेदी झाल्या. तेव्हा तर यांचा एकाधिकारच होता, कापूसच होता यांच्याकडे खरेदीला, आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या मनाप्रमाणे चालली होती. मग तेव्हा का नाही? आता तुरीची खरेदी, तुरीच्या खरेदीच्या वेळी सुद्धा जर टोकन त्या शेतकऱ्याला मिळालं आणि मध्येच एखादा व्यापारी जर यांच्याकडे गेला तर यांनी त्या व्यापाऱ्याचा नंबर लावला पण त्या शेतकऱ्याचा नंबर लावला नाही आणि त्याला सांगितलं की तुझा फोन लागला नाही. ठीक आहे सरोजी, एक छोटासा मुद्दा आणखीन आपल्या बरोबर चर्चेला घेतो. एक दुसरा जो मुद्दा विरोधातला आहे तो आहे MSP अस्तित्वात राहणार नाही. MSP अर्थात हमी भाव. हमी भाव अस्तित्वात राहणार नाही असं एका बाजूला सांगितलं जातंय, दुसऱ्या बाजूला भारताचे पंतप्रधान म्हणतायत हमी भाव अस्तित्वात राहील. माझा एक वेगळा मुद्दा आहे. हमी भावापेक्षा समजा आपण असं धरून चालू, कापसाला अमुक एक हमी भाव घोषित झाला आहे आणि हमी भावापेक्षा कमी दरामध्ये व्यापारी खरेदी करतोय, तर शेतकरी हमी भावाने विक्री करेल की हमी भावापेक्षा कमी आत्ता तात्काळ पैसे मिळतात म्हणून व्यापाऱ्याकडे द्यायला बाध्य होईल? हे बघा, जेव्हा एकाधिकार योजना होती तेव्हाचा हमी भाव नेहमी कमी निघायचा आणि शेतकरी मग चोर मार्गाने बाहेरच्या प्रांतात कापूस घेऊन जायचा विकायला, कारण त्याला 2-2 हजार रुपये त्याच्यावर वर मिळायचे. हेही आंदोलन आम्ही केलेलं आहे. आणि जर अशी स्थिती झाली निर्माण की आज मला पैशाची गरज आहे, हमी भाव आहे 4,000 रुपये, आणि जर एखादा व्यापारी माझ्या दारात येऊन 3,500 रुपये मला नगदी मोजून माझी गाडी न भरता, मजुरी न लावता 500 रुपये कमानी जर देणार असेल तर अनेक शेतकरी स्वखुशीने आपला तो माल विकतो. तो व्यापारी काही त्याच्या मानगुटीला बसून तो माल खरेदी करत नाही. त्याच्यामुळे हे सगळं तुमचं चुकीचं आहे. आणि संपूर्ण भाषण तोमरजींचं मी ऐकलेलं आहे.
त्याच्यात MSP नाही हे कुठंही सांगितलेलं नाही. ठीक आहे. हे जे सगळं रडगाणं आहे ह्या सगळ्या पुतना मावशीचं सोंग ह्या सगळ्या लोकांनी आम्ही शेतकऱ्यांचे कैवारी असं म्हणून केलेलं आहे. तेव्हा यांना सांगा की तुम्ही एकदा पुन्हा कायद्याचं वाचन करा, पुन्हा एकदा तोमर काय म्हणाले ते ऐका आणि मगच त्याच्यावर टीका करा. उठा आणि टीका करा असं नाही. आम्ही ठीक आहे. कोणत्याही सरकारचे धार्जिनी नाही. जे जे सरकार शेतकरी विरोधी जाईल त्या सरकारच्या विरोधात शरद जोशी आजपर्यंत बोलत होते आणि आता आम्ही शेतकरी संघटना असं करणार आहोत आणि करत आहोत. ठीक आहे. आज सर्व मान्यवरांना कमी कमी वेळ मिळणार आहे याची कृपया जाणीव ठेवावी. एक छोटीशी विश्रांती घेतोय आपण. या चर्चेला पुढच्या भागामध्ये काही अंशी आपल्याला राजकीय वळणावर सुद्धा न्यायचं आहे, कारण शेतकरी, शेतमाल, शेती याच्यातलं राजकारण सुद्धा उलगडून दाखवायचं आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात त्याचीच चर्चा.